नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी माहिती घेऊन आलेलो आहे। ती माहिती जर आपण पूर्ण केली नाही तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार नाही, तुम्हाला कोणतेही अनुदान मिळणार नाही, भविष्यात खूप मोठ्या अडचणी येतील। तर मग मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की नैसर्गिक आपत्तीमध्ये किंवा इतर कुठल्या गोष्टीमुळे तुमच्या पिकांचे नुकसान झाले असेल तर मग या नुकसानीमुळे आपल्याला आर्थिक ताण सहन करावा लागतो, मानसिक ताण सहन करावा लागतो। मग ही नुकसान भरपाई आपल्याला शासनाकडून मिळते। मग शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई फार कमी असते, त्यामुळे शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा योजना आणली आहे शेतकऱ्यांसाठी। तर मग मित्रांनो, हा पीक विमा आपल्याला मिळण्यासाठी सरकारने आणखी एक आपल्याला काम सांगितले, ते म्हणजे ही नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांना काय करावं लागतं, ई पीक पाहणी करावी लागते। मग ही ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करून करावी लागेल। मग त्यात 1 ऑगस्ट पासून ही ई पीक पेरा नोंदणी सुरू झालेली आहे। आपल्याला नुकसान भरपाई हवी असेल तर मग कशी मिळेल, तर ज्या शेतीचे नुकसान नैसर्गिक आपत्तीमुळे झाले आहे मग त्यांना या ठिकाणी विम्यामार्फत नुकसान भरपाई मिळू शकते, पण या ठिकाणी तुम्ही ई पीक पाहणी केलेली असणे गरजेची आहे। मग मित्रांनो, जर आपण ई पीक पाहणी केली नाही तर आपल्याला कोणकोणते तोटे होऊ शकतात, कोणकोणते नुकसान होऊ शकते याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो। मित्रांनो, आपल्या शेतात पिकवलेल्या मालाची माहिती सरकारला देण्यासाठी मागील 4 वर्षापासून ई पीक पाहणी प्रणाली सुरू करण्यात आली आहे। यंदा पीक पाहणी न करू शकलेल्या शेतकऱ्यांना सरकारची मदत तसेच पीक विम्यापासून वंचित राहावे लागले आहे, कारण सरकारने शेतकऱ्यांना मदत देताना ई पीक पाहणी बंधनकारक केले आहे। त्यामुळे मित्रांनो, 1 ऑगस्ट पासून नोंदणीला सुरुवात झालेली आहे आणि 15 सप्टेंबर ही शेवटची मुदत आहे। मग शेतकऱ्यांना ही नोंदणी 15 सप्टेंबर पर्यंत करायची आहे, त्यामुळे सर्वांनी मुदतीच्या आत पीक पाहणी करावी असे आवाहन कृषी विभागाने सारखे आपल्याला सतत केलेले आहे। जर तुम्ही ई पीक पाहणी केली नाही तर तुमचे खूप मोठ्या प्रमाणात तोटा होणार आहे। तर मग कोणकोणते तोटे तुम्हाला सहन करावे लागू शकतात याविषयी आपण माहिती बघूया। मित्रांनो, ई पीक पाहणी नोंदवण्यासाठी अंतिम मुदत 15 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे। पीक नोंदणी न केल्यास होणारे तोटे: चालू 2024-25 वर्षाचा 7/12 निघणार नाही, कर्ज प्रकरण करता येणार नाही, पीक विमा मिळणार नाही, 7/12 क्षेत्र पडीक दिसेल। तुमचं जे 7/12वर क्षेत्र असेल, तुमचं जी काय जमीन असेल ती पडीक दिसेल, त्यामुळे तुम्हाला नुकसान भरपाई सुद्धा मिळणार नाही। 7/12 निगडीत ज्या योजनांचा लाभ घेता येणार नाही, मग तुम्हाला कर्ज असते किंवा इतर कुठल्याही गोष्टीचा या ठिकाणी लाभ घेता येणार नाही। तसेच खरेदी विक्रीसाठी सुद्धा अडचण येईल, अनुदानासाठी अडचणी येईल। मग शासन दरवर्षी कुठल्या न कुठल्या बाबतीत शेतकऱ्यांना या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मदत करत असतात, ती मदतही तुम्हाला मिळणार नाही। तरी मित्रांनो, अशा सर्व गोष्टीपासून वंचित राहू नये यासाठी आपण ई पीक पाहणी ही 15 सप्टेंबर 2024 पर्यंत करून घ्यावी। जर केली नसेल तर आपल्याला येत नसेल तर कोणाच्या मार्फत करून घ्यावी, कारण की या ठिकाणी ई पीक नोंदणी केली नाही तर तुम्हाला कोणतेच फायदे, कोणत्याच योजनांचे फायदे मिळणार नाही। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा। ज्यांचं राहिले असेल त्यांना मदत करा, त्यांचं पूर्ण करून घ्या, त्यांना सांगा तुमचं राहिलं असेल तर तुम्ही पूर्ण करून घ्या। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।